काय दरवाजाला हातात दाखवायचं का? बावीस जानेवारी 1732ला शनिवारवाड्याची वास्तुशांत झाली आणि अख्ख्या देशाचं राजकारण जिथनं चालायचं, समाजकारण जिथनं चालायचं, ती ही वास्तू आहे. देशाची आर्थिक, लष्करी आणि सामाजिक सत्ता इथे एकवटलेली होती आणि महाराष्ट्रीयन लोकांनी जे देशावर आलेलं आक्रमण परतवलं, संपूर्ण मराठी लोकांनी, त्याच्या मोहिमांच्या सुरुवात इथनं झाल्या होत्या. आणि मराठी लोकांच्या आक्रमणाचं एवढं महत्त्व आहे की ज्या ज्या प्रांतामध्ये मराठ्यांची घोडी गेली, तो प्रांत कायमचा शांत झाला. त्या प्रांतात देशाविरोधी कारवाया फारशा झाल्या नाहीत. काश्मीरमध्ये मराठ्यांची घोडी गेली नाहीत आणि त्यामुळे आजही काश्मीर काहीसा अशांत आहे. ते देशाला सुरक्षित करायचं काम या वास्तूतनं झालं आणि इतके वर्ष वास्तूच्या दिंडी दरवाज्यातनंच आज जाता येत होतं. पण थोरले बाजीराव प्रतिष्ठानचे कुंदन साठे यांनी मागच्या वर्षी पुरातत्व खात्याला अशी विनंती केली होती की किमान 22 जानेवारीला वास्तुशांतीच्या दिवशी तरी पूर्ण दरवाजा उघडावा आणि लोकांना या भव्य प्रवेशद्वारातनं आत जाता यावं आणि त्या वास्तूलाही एक मोकळा श्वास घेता यावा. त्यानुसार पुरातत्व खात्याने मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी हा दरवाजा उघडलेला आहे आणि इतिहासप्रेमींना भव्य दरवाज्यातनं आत जायची संधी मिळते. तो इतिहास जाणून घ्यायचा एक अनुभव मिळतोय. याबद्दल पुरातत्व खात्याचंही आभार मानले पाहिजेत. आणि अशाच जर का निरनिराळ्या कल्पना राबवल्या तर शनिवारवाड्यावर टुरिझमही वाढेल आणि आपल्या देशाला, महाराष्ट्राला रोजगारसुद्धा वाढेल. तर मला तशी विनंती आहे त्यांना की वर्षभरात काही कार्यक्रमांना त्यांनी जरूर परवानगी द्यावी.